मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025च्या बी-एड परीक्षेमधील कुठले क्वेश्चन्स, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या सेक्शनमध्ये विचारले होते, हे पाहणार आहोत. सोबतच त्या प्रश्नांची उत्तरं आणि उत्तरांचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मला खात्री आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर बी-एड सी-ई-टी मध्ये आणि ई-एल-सी-टी मध्ये कुठल्या काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले जातात, कुठल्या कुठल्या टॉपिक मधून हे प्रश्न येतात आणि हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे याचा एक अंदाज तुम्हाला या व्हिडिओ मधून येणार आहे. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या बी-एड सी-ई-टी साठी तुम्हाला एक दिशा देण्याचं काम हा व्हिडिओ करणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 27 ऑक्टोबर पासून आम्ही सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये असतात. इन केस तुम्हाला जर लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. मित्रांनो, ही बॅच तुमची फक्त एक्झाम होऊपर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करणार आहे आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुम्हाला बी-एड सी-ई-टी साठी प्रिपेअर केलं जाणार आहे. तर मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. तर आजच हा कोर्स जॉईन करा आणि आपलं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, द हेडक्वार्टर्स ऑफ द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन दॅट इज WTO इज लोकेटेड ॲट. जागतिक व्यापार संघटनेचे WTO चे मुख्यालय येथे आहे. तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत: रोम, कॅनडा, जिनेव्हा आणि न्यूयॉर्क. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजेच WTO चे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. WTO ची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी झाली होती आणि हे GATT 1948 ची जागा घेणारी संस्था आहे. तर याचं मुख्यालय विल्यम रॅपॉर्ड हे जिनेव्हा मधील मुख्यालय म्हणून ओळखले जाते. 2025 पर्यंत WTO मध्ये 166 सदस्य राष्ट्र आहेत, जी जागतिक व्यापार आणि जीडीपीच्या 98% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व करतात आणि याचा वार्षिक अर्थसंकल्प सुमारे 200 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जिनेव्हा. पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द रेसिपियंट ऑफ द फर्स्ट अर्जुना अवॉर्ड इन फुटबॉल. फुटबॉल मधील पहिला अर्जुन पुरस्कार प्राप्तकर्ता कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत: आर्मांडो एग्नेलो कोलाको, PK बॅनर्जी, संदेश झिंगन, लाला अमरनाथ. तर विद्यार्थी मित्रांनो, फुटबॉल मधील पहिला अर्जुन पुरस्कार 1961 मध्ये PK बॅनर्जी यांना प्रदान करण्यात आला. अर्जुन पुरस्कार हा भारत सरकारच्या युवा कामगार आणि क्रीडा मंत्रालयाने 1961 मध्ये सुरू केला आणि पहिल्या वर्षी एकूण 20 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला, ज्यात PK बॅनर्जी हे फुटबॉल क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व होते. त्यामुळे ऑप्शन बी, PK बॅनर्जी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ LPG इज. LPGचा मुख्य घटक कोणता आहे? ऑप्शन्स आहेत मिथेन, ब्युटेन, इथेन आणि प्रोपेन. तर विद्यार्थी मित्रांनो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG मध्ये मुख्य घटक म्हणून प्रोपेन आणि ब्युटेन हे आढळतात. भारतात LPG मध्ये साधारणतः 50 ते 60% ब्युटेन असते आणि 40 ते 50% प्रोपेन. त्यामुळे ब्युटेन हा मुख्य घटक मानला जातो. LPG घरगुती स्वयंपाक आणि वाहन इंधन म्हणून वापरले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ब्युटेन. पुढचा प्रश्न आहे, एक्सेसिव्ह एक्सपोजर टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कॉजेस. अतिप्रमाणात अतिनीलकरणांच्या संपर्कामुळे काय होते? ऑप्शन्स दिले तुम्हाला: इन्फ्लेमेशन ऑफ द हार्ट, हृदयाचा दाह. ऑप्शन बी आहे जॉन्डिस म्हणजे पिवळी कावीळ, डॅमेज टू द लंग्स, फुफ्फुसांचे नुकसान आणि स्किन कॅन्सर, त्वचेचा कर्करोग. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिप्रमाणात अतिनील किरणे म्हणजेच UV रेडिएशन मिळाल्यास त्वचेचा कर्करोग होतो. याशिवाय त्वचेचे अकाली वृद्धत्व, डोळ्यांचे रोग,
रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे असे इतर दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. मात्र त्वचेचा कर्करोग हे सर्वात गंभीर आणि मोठ्या प्रमाणात होणारे दुष्परिणाम आहे. त्यामुळे ऑप्शन डी स्किन कॅन्सर, त्वचेचा कर्करोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हु अमंग द फॉलोइंग वॉज असोसिएटेड विथ द चिपको मुवमेंट? खालीलपैकी कोण व्यक्ती चिपको आंदोलनाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा हे 1973 मध्ये उत्तराखंड येथे सुरू झालेल्या चिपको आंदोलनाचे सर्वात प्रमुख नेते होते. त्यांनी जंगलतोड रोखण्यासाठी झाडांना मिठी मारणे हे जगभर प्रसिद्ध केले. त्यांनी हा लढा देश पातळीवरती नेऊन 1980 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडनं हिमालयन जंगलात हरित वृक्षतोडीवरती 15 वर्षाची बंदी घातली. 2009 मध्ये पर्यावरण संवर्धनातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी सुंदरलाल बहुगुणा यांना पद्मविभूषण देण्यात आला. त्यामुळे ऑप्शन बी सुंदरलाल बहुगुणा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज अ फ्यूल इन अ स्पेसशिप? खालीलपैकी कोणते इंधन अंतराळ यानात वापरले जाते? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत लिक्विड हायड्रोजन, नायट्रोजन, हेलियम आणि कार्बन डायऑक्साईड. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतराळ यानासाठी वापरण्यात येणारे सर्वाधिक सामान्य इंधन म्हणजे द्रव हायड्रोजन म्हणजेच लिक्विड हायड्रोजन आणि द्रव ऑक्सिजन म्हणजेच लिक्विड ऑक्सिजन. हा प्रकार अमेरिकन स्पेस शटल सॅटर्न 5 आणि अनेक आधुनिक रॉकेटमध्ये वापरण्यात आला आहे. नासा आणि इस्रो यांच्या वतीने या इंधनांचा वारंवार वापर करण्यात येतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लिक्विड हायड्रोजन म्हणजेच द्रव हायड्रोजन. पुढचा प्रश्न पाहूयात. मॅच द फॉलोइंग. लिस्ट 1 दिली आहे तुम्हाला आणि लिस्ट 2 दिली आहे. लिस्ट 1 मध्ये तुम्हाला नॅशनल पार्क आणि लिस्ट 2 मध्ये तुम्हाला राज्य दिली आहेत. तर सुंदरबन्स नॅशनल पार्क, बांधवगड नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क आणि काझीरंगा नॅशनल पार्क या तुम्हाला नॅशनल पार्क दिलेत. आणि स्टेट्समध्ये महाराष्ट्र, आसाम, मध्य प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल हे राज्य तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर सुंदरबन नॅशनल पार्क जे आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे आणि येथे मँग्रोव्ह जंगल तसेच रॉयल बंगाल वाघ प्रसिद्ध आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान उमरिया जिल्हा मध्य प्रदेशमध्ये आहे. येथे भारतातील सर्वाधिक वाघांची घनता आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र येथे आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात आहे आणि जगातील सर्वात मोठ्या एकशिंगी गेंड्यामुळे प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, A4, B3, C1 आणि D2. पुढचा प्रश्न पाहूयात. द राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड हॅज बीन रिनेम्ड ॲज. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत अर्जुन अवॉर्ड, मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड, मिल्खा सिंग खेल रत्न अवॉर्ड आणि एकलव्य अवॉर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराला 6 ऑगस्ट 2021 रोजी भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान म्हणून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार हे नाव देण्यात आले. मेजर ध्यानचंद हे भारताचे महान हॉकीपटू आहेत ज्यांनी भारतीय हॉकीला जागतिक स्तरावरती प्रतिष्ठा मिळवून दिली. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. ₹25 लाखाचे पारितोषिक यामध्ये असते आणि खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हे दिले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड ऑप्शन बी. पुढचा प्रश्न पाहूयात. द प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फॉर इंडियन वुमन इज रिलेटेड टू. भारतीय महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणाशी संबंधित आहे? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत LPG कनेक्शन, फ्री इंडक्शन अप्लायन्सेस म्हणजेच मोफत इंडक्शन अप्लायन्सेस, गॅस पाईपलाईन कनेक्शन आणि नन ऑफ दिस. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजेच PMUY 1 मे 2016 रोजी सुरू झाली, ज्याचा मुख्य उद्देश गरीब आणि वंचित परिवारातील महिलांना मोफत LPG कनेक्शन देणे आहे. 2023 पर्यंत या योजनेअंतर्गत 1 कोटीहून अधिक LPG कनेक्शन देण्यात आले आहेत. पात्र महिलांना प्रत्येक कनेक्शनसाठी ₹1600 आर्थिक मदत मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे LPG कनेक्शन ऑप्शन ए. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीबायोटिक. खालीलपैकी कोणते प्रतिजैवक अँटीबायोटिक आहे? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला अल्कोहोल, सोडियम बायकार्बोनेट, ईस्ट आणि स्ट्रेप्टोमायसिन. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिजैवक म्हणजेच अँटीबायोटिक आहे जे 1943 मध्ये अल्बर्ट शॅड्स यांनी शोधले. हे ट्युबरक्युलोसिस, प्लेग, एंडोकार्डियसिस अशा जीवाणूजन्य आजारांवरती उपचारासाठी वापरले जाते. स्ट्रेप्टोमायसिन हे अमिनोग्लायकोसाइड या वर्गातील औषध असून जीवाणूंची प्रोटीन निर्मिती थांबवते. हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.
त्याच्यामुळे स्ट्रेप्टोमायसिन ऑप्शन डी या प्रश्नाचा योग्य उत्तर असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट ऑर्डर ऑफ अ पद्म अवॉर्ड, पद्म पुरस्कारांची योग्य क्रमवारी कोणती? तुम्हाला ऑप्शन्स दिले तिथे पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण. तर विद्यार्थी मित्रांनो, पद्म पुरस्कार देशातील द्वितीय सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याची योग्य उतरती क्रमवारी म्हणजे पद्मविभूषण असाधारण सेवा, पद्मभूषण उच्च दर्जाची सेवा आणि पद्मश्री विशिष्ट सेवा. या पुरस्काराची स्थापना 1954 मध्ये झाली व दरवर्षी गणराज्य दिनी हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पुढचा प्रश्न पाहूयात. ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय, रक्तदाब कोणत्या उपकरणाने मोजतात? तुम्हाला इथे ऑप्शन दिलेत ॲनेमोमीटर, स्पिग्मोमॅनोमीटर, स्पेरोमीटर आणि स्टेथोस्कोप. तर रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर वापरतात. हे उपकरण 1881 मध्ये सॅम्युअल सिगफ्रेड कार्लरेटर वॉन वॉश यांनी शोधले. आजही मनगटी आणि डिजिटल मॉडेल मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्पिग्मोमॅनोमीटर. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट इज द रजिस्ट्रेशन कोड फॉर व्हेकल्स इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील वाहनांची नोंदणी कोड काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील वाहनाची नोंदणी कोड हा MH आहे आणि त्यानंतर संबंधित RTO अंक असतो. उदाहरणार्थ MH01 म्हणजे मुंबई दक्षिण, MH12 म्हणजे पुणे आणि राज्यात 51 पेक्षा अधिक RTO कार्यरत आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. द एक्सपान्शन ऑफ URL इज, URL चे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन्स दिले तुम्हाला युनिफॉर्म रिसोर्स लिंक, युनायटेड रजिस्टर्ड लिंक, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आणि युनिफाईड रिव्हर्स लिंक. तर विद्यार्थी मित्रांनो, URL चे संपूर्ण रूप युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आहे. हे इंटरनेटवरील संसाधन ओळखण्यासाठी वापरले जाते. याची संकल्पना 1994 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी मांडली होती व वेब पानांक प्रविष्ट करण्याचा पाया त्यांनी घातला होता. त्यामुळे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विच सिटी इज नोन ॲज द क्वीन ऑफ अरेबियन सी? अरबी समुद्राची राणी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुम्हाला इथे ऑप्शन दिलेत कोलम, कोची, पणजिम, विशाखापट्टणम. तर विद्यार्थी मित्रांनो, अरबी समुद्राची राणी म्हणजेच कोची हे शहर ओळखले जाते कारण येथे ऐतिहासिक मसाला व्यापार व जलपर्यटन व्यापारी केंद्र आहे. केरळ राज्यातील कोचीचे बंदर भारतातील सर्वात जुने आहे व 1503 मध्ये पोर्तुगीजांनी येथे मोठे व्यापारी केंद्र स्थापन केले होते. त्याच्यामुळे ऑप्शन बी, कोची या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते. प्रश्न आहे. नीती आयोग केम इनटू एक्झिस्टन्स ऑन, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे 1 जानेवारी 1950, ऑप्शन बी आहे 1 जानेवारी 2005, ऑप्शन सी आहे 1 जानेवारी 1995 आणि ऑप्शन डी आहे 1 जानेवारी 2015. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा भारत सरकारचा धोरणात्मक विचार मंच आहे. हा आयोग 1 जानेवारी 2015 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे स्थापन करण्यात आला. नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतली. नियोजन आयोगाची स्थापना ही 15 मार्च 1950 रोजी झाली होती. नीती आयोगाचा उद्देश हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये सहकारी संघराज्य व्यवस्था मजबूत करणे व आर्थिक नियोजन करणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1 जानेवारी 2015. ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. तेलंगणा वॉज फॉर्म्ड ॲज द 29th स्टेट ऑफ इंडिया इन, तेलंगणा भारताचे 29वे राज्य म्हणून केव्हा स्थापन झाले? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत 2012, 2014, 2013 आणि 2015. तर विद्यार्थी मित्रांनो, तेलंगणा राज्याचे अधिकृत गठन 2 जून 2014 रोजी झाले. याआधी 2013 मध्ये काँग्रेस कार्यसमितीने तेलंगणा राज्य निर्मितीस मान्यता दिली होती. संसदेने आंध्र प्रदेश पुनर्गठन अधिनियम 2014 फेब्रुवारी 2014 मध्ये मंजूर केला. या अधिनियमानुसार हैदराबाद हे दोन्ही राज्यांची राजधानी म्हणून 10 वर्ष राहणार असेही ठरवण्यात आले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 2014. पुढचा प्रश्न पाहूयात. द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन बिगन इन, औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशात झाली? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत फ्रान्स, इंग्लंड, इटली आणि पोर्तुगल. तर विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्रांतीची सुरुवात 1760च्या दशकात इंग्लंडमध्ये झाली. वस्त्रनिर्मिती, वाफेचं इंजिन, लोखंड उद्योग आणि रेल्वे या क्षेत्रातील संशोधनामुळे
इंग्लंड औद्योगिकरणात अग्रेसर ठरलं. जेम्स वॅट यांनी 1776 मध्ये वाफेचं इंजिन विकसित केलं आणि रिचर्ड आर्कराइट यांनी पाण्याने चालणारं फ्रेम यंत्र तयार केलं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, इंग्लंड. पुढचा प्रश्न आहे, जमशेदजी टाटा स्टार्टेड द टाटा आयर्न अँड स्टील इंडस्ट्री इन मुंबई, कोलकाता, जमशेदपूर आणि दिल्ली. जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील उद्योगाची स्थापना कोठे केली? ऑप्शन आहेत मुंबई, कोलकाता, जमशेदपूर आणि दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, जमशेदजी टाटा यांनी 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड म्हणजेच टिस्को ची स्थापना केली आणि तिचे कारखाने जमशेदपूर येथे उभारले गेले. ही कंपनी आज टाटा स्टील म्हणून ओळखली जाते. ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित औद्योगिक कंपन्यांपैकी एक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, जमशेदपूर. पुढचा प्रश्न आहे, प्लेइंग इट माय वे इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ. ऑप्शन्स दिले तुम्हाला, सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड. प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्लेइंग इट माय वे हे भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकर यांचे आत्मचरित्र असून 5 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत त्यांनी हे प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीतील अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक घटकांचा समावेश केला आहे. हे पुस्तक लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक विक्री झालेले आत्मचरित्र म्हणून नोंदले गेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सचिन तेंडुलकर. पुढचा प्रश्न आहे, विच मराठी न्यूजपेपर वॉज पब्लिश्ड बाय बाल गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले? तुम्हाला ऑप्शन्स दिले तिथे, केसरी, दर्पण, मूकनायक आणि यापैकी नाही. तर केसरी हे मराठी वृत्तपत्र 4 जानेवारी 1881 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलं. महारत्ता हे याच काळात इंग्रजी वृत्तपत्र टिळक आणि चिपळूणकर यांनी सुरू केलं. केसरी हे वृत्तपत्र भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा आवाज ठरलं आणि आजही केसरी मराठा ट्रस्ट मार्फत हे प्रकाशित होत आहे. त्यामुळे ऑप्शन ए, केसरी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द नंबर ऑफ पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज. महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे एकूण 48 मतदारसंघ आहेत. यामध्ये मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. तसेच नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी प्रमुख शहरे यामध्ये आहेत. त्यामुळे ऑप्शन बी 48 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, मराठी लँग्वेज डे इज सेलिब्रेटेड ऑन. मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, 21 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 1 मे. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रख्यात मराठी कवी, नाटककार आणि समाजसुधारक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे. महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2013 मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. या दिवशी मराठी साहित्यातील योगदानाचे स्मरण केले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 27 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न पाहूयात, विच इज द फर्स्ट लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणाचा पहिला थर कोणता आहे? ऑप्शन आहेत तुम्हाला, समतापमंडळ, स्ट्रॅटोस्फिअर, क्षोममंडळ, ट्रोपोस्फिअर, मध्यमंडळ, मेसोस्फिअर आणि आयन मंडळ, आयनोस्फिअर. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रोपोस्फिअर म्हणजेच क्षोममंडळ पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा आणि सर्वाधिक महत्त्वाचा थर आहे. या थरामध्ये पाऊस, बर्फ, ढग इत्यादी हवामानाच्या घटना घडतात. याची उंची विषुववृत्तावर सुमारे 18 किलोमीटर आणि ध्रुवावरती 8 किलोमीटर असते. त्यामुळे क्षोममंडळ ऑप्शन बी, ट्रोपोस्फिअर हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट वॉज एनेक्टेड इन द इयर. माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, माहितीचा अधिकार कायदा म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला. या कायद्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी संस्थांकडून माहिती मागवण्याचा कायदेशीर अधिकार दिलेला आहे. तो पारदर्शक शासकीय कारभार आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे ऑप्शन ए 2005 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वेअर इज द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लोकेटेड. स्वातंत्र्य देवतेचा पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोठे आहे? ऑप्शन्स आहेत इटली, न्यूयॉर्क, फ्रान्स आणि हाँगकाँग. तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य देवतेचा पुतळा हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील लिबर्टी आयलंड येथे आहे. याची उंची सुमारे 93 मीटर असून हा पुतळा 28 ऑक्टोबर 1886 रोजी
फ्रान्सकडून अमेरिकेला भेट म्हणून देण्यात आला. त्यामुळे ऑप्शन बी न्यूयॉर्क याचं योग्य उत्तर असणार आहे. डॅश डॅश वॉज द फर्स्ट वुमन टू बी अवॉर्डेड द नोबेल प्राइज ट्वाइस. 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली स्त्री कोण होती? ऑप्शन्स आहेत अदा ई योनाथ, मॅरी क्युरी, फ्रान्सिस आर्नॉल्ड आणि डोरथी हॉजकिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, मेरी क्युरी या 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. 1903 मध्ये भौतिकशास्त्र आणि 1911 मध्ये रसायनशास्त्रातील त्यांच्या संशोधनामुळे रेडिओ ऍक्टिव्हिटी क्षेत्रात मूलभूत प्रगती झाली. त्यामुळे ऑप्शन बी मेरी क्युरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे चूज द करेक्ट ऑप्शन. चिकनगुनिया, एडिस इजिप्ती, मलेरिया, फिमेल एनाफिलीज. योग्य पर्याय निवडा. चिकनगुनिया, एडिस इजिप्ती, मलेरिया, स्त्री एनाफिलीज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत. ओनली ए इज करेक्ट, फक्त ए बरोबर आहे. ओनली बी इज करेक्ट, फक्त बी बरोबर आहे. सी बोथ ए अँड बी आर करेक्ट, ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. आणि डी बोथ ए अँड बी आर ए रॉंग, ए आणि बी दोन्हीही चुकीचे आहेत. तर चिकनगुनिया हा आजार एडिस इजिप्ताय म्हणजेच एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. तर मलेरिया हा आजार स्त्री एनाफिलीज म्हणजेच फिमेल एनाफिलीज या डासामुळे होतो. दोन्ही आजार संसर्गजन्य रोगांपैकी आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी बोथ ए अँड बी आर करेक्ट, ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. विच स्टेटमेंट इज करेक्ट फॉर कू? कू या संदर्भात योग्य विधान कोणते आहे? अन अवॉर्ड मिनिंग बेस्टसेलर बुक, बेस्टसेलर पुरस्कार प्राप्त पुस्तक, अन एक्सटिंक्ट स्पेसीज ऑफ अ बर्ड, नामशेष झालेली पक्षाची प्रजाती, अ मायक्रो ब्लॉगिंग ॲप डेव्हलप्ड बाय इंडियन एक्सपर्ट्स, भारतीय तज्ज्ञांनी विकसित केलेले मायक्रो ब्लॉगिंग ॲप. आणि ऑप्शन डी आहे अ शॉर्ट फिल्म ऑन एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, पर्यावरणीय ऱ्हासावरती आधारित लघुपट. तर विद्यार्थी मित्रांनो, कू हे भारतीय मायक्रो ब्लॉगिंग ॲप आहे जे 2020 साली लॉन्च झाले. हे ट्विटरच्या पर्यायाप्रमाणे विकसित करण्यात आलेले असून भारतीय भाषांमध्ये यावरती तुम्ही आपले विचार शेअर करू शकता. याचे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका हे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारतीय तज्ज्ञांनी विकसित केलेले एक मायक्रो ब्लॉगिंग ॲप. पुढचा प्रश्न आहे विच कंट्री बॅन्ड BBC वर्ल्ड न्यूज फ्रॉम द ब्रॉडकास्टिंग इन फेब्रुवारी 2021. फेब्रुवारी 2021 मध्ये कोणत्या देशाने BBC वर्ल्ड न्यूजचे प्रसारण बंद केले? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला चायना, इंडिया, रशिया, म्यानमार. तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2021 मध्ये चीनने BBC वर्ल्ड न्यूजचे जे प्रसारण आहे त्याचे अधिकार काढून घेतले आणि या निर्णयाचे कारण BBCने चीनमधील उईगर मुस्लिमांवरील अत्याचारांबद्दल केलेल्या बातम्या हे होते. हा निर्णय चीनच्या स्टेट रेडिओ अँड टेलिव्हिजन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच SRTA ने अधिकृतरित्या जाहीर केला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, चीन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते 2025च्या BEd CET मधील जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शन मधले PYQ. तर ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी या सेक्शन मधून क्वेश्चन पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.